सांगली शहरातील पुष्पराज चौक येथे असलेल्या क्रमवीर भाऊराव पाटील पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसडा मारून लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। चालकानेच मित्राच्या मदतीने दागिने लंपास केल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आलाय। अटकेतील दोघांकडून 13 लाखांचे दागिने, एक टेम्पो, एक दुचाकी असा एकूण 15,12,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या 3 तासात त्यांना जेरबंद केलं। अमोल महेश माने आणि चालक नितेश रामचंद्र गजगेश्वर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी धनचंद्र भाऊराव सकळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। चालक नितेश गजगेश्वर यांनी सकळे यांना घेऊन दागिने ठेवण्यास पतसंस्थेत जायचं असल्याचं ऐकलं होतं। त्याने साथीदार अमोल माने याला टीप दिली। त्यानुसार अमोल माने हा दुचाकीवरून त्यांच्या मागावर होता। चालक नितेश यांनी सकाळी 10:15 वाजता मोटार कर्मवीर पतसंस्थेसमोर थांबवली। सकळे त्यांनी खाली उतरल्यानंतर नितेश मोटार पुढे घेऊन गेला। तेवढ्यात मागून आलेल्या अमोल माने सकळे यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसडा मारून ताब्यात घेतली। त्यानंतर काही सेकंदात तो 100 फुटीच्या दिशेने पळाला। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली। हा प्रकार टीप देऊन केला असल्याची शक्यता वाटल्याने चालक नितेशला ताब्यात घेऊन चौकशी केली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून अमोल माने याला ताब्यात घेतलं तेव्हा सर्व उलगडा झाला। दोघांनी मिळून कट रचल्याचं स्पष्ट झालं। चोरीचे दागिने अमोल यांनी मालवाहू टेम्पोमध्ये ठेवले होते, ते जप्त केलेत। आज सकाळी आमच्याकडे अशी माहिती आम्हाला मिळाली होती की पुष्पराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इसम वय अंदाजन 87 वर्ष जे आपल्याकडचे ज्वेलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी जात होते। त्यावेळी कोणी अज्ञात इसमाने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आमची तपास चालू केली। त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ 11 लाख म्हणजे 13 तोळेचा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती। त्यामध्ये आम्ही CCTV कॅमेराचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे 1 तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला। त्यामध्ये आमचे काही अंमलदार आहे ज्यांनी खूप चांगली कारवाई केली। त्यांचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामणे। त्या सर्वांनी खूप चांगला काम यामध्ये केलेलं आहे। धन्यवाद। जे आरोपी सापडले त्यांच्याबरोबर काही गुन्हे दाखल आहेत का? नाही, त्यामध्ये कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही। फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायव्हरचं काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगनमत करून आणि हे सगळा रचला, कॉन्स्पिरसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे असा जबरी चोरीचा प्रकार घडला।